काल्याच्या कीर्तनाचा विषय तो म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुडी किंवा हे दशे चरित्र केले नारायणे रांगिता गोदणे राखिता हे. मग या मृत्यू लोकावर जेव्हा जेव्हा संकट येतात अधर्माची कास वाढते धर्माची ग्लानी होते तेव्हा तेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्मा तो विश्वनाथ या मृत्यू लोकावर अवतार घेत असतो. गीता वर्णन करते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मग कशासाठी येतात? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या जगामध्ये जगाच्या उद्धारासाठी विशेषत्वानं 3 लोक अवताराला येतात. पहिला अवताराला येतो तो मनुष्य जो स्वतःचा उद्धार स्वतः करू शकतो पण करत नाही, वर्म चुकलाय. दुसरा येतो तो साधू, तो येतो याच्यासाठी की काय बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि तिसरा येतो तो भगवान परमात्मा. सामान्य जीवामध्ये स्व उद्धाराची क्षमता आहे, इतरांचा उद्धार ते करू शकत नाही. 2 नंबरचा वर्ग साधू वर्गामध्ये स्वतःही उद्धरतात आणि इतरांनाही उद्धरण्याचा मार्ग दावतात. या साधूंमध्ये समाज रक्षणासाठी जे कार्य करतात याच्यात क्रांतिकारक असतील, देशभक्त असतील, देवभक्त असतील, मातृभक्त असतील, पितृभक्त असतील यांचा क्रमांक लागत असतो. जीवनामध्ये टाळ घेऊन गळ्यात माळ घालणं, हातात टाळ घेतला, माळ घातली, ज्ञानेश्वरी हरिपाठ काकळा केला म्हणजेच भगवंताची भक्ती आहे अशातला भाग नाही. तर आपल्या दारापुढे आलेला कुत्रा सुद्धा उपाशी न जाऊ देणं ही जीवनातली खरी भगवत भक्तीची लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. हो, समोर आपला एखादा दुश्मन असेल, आयुष्यभर त्याची पायरी चालली नसेल, पण शेवटच्या क्षणाला आपल्या समोर जर तो 2 घोट पाण्याची अपेक्षा करत असेल तर दुश्मनालाही पाणी पाजणं हा मनुष्याचा धर्म आहे, हा मनुष्याचा परमार्थ आहे. ऐका, श्री एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. गंगेच्या नदीतनं पाणी आणत 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 कावडीने पाणी इकडे पैठणला आणत होते. समोर गाढव पडलेलं होतं, पाण्या वाचून तरपडत होतं. गाढवाला पाहून लोक बाजूनं जायचं पण पाणी कोणी पाजायचं नाही. नाथांनी पाणी पाजलं. एक म्हटलं म्हणे महाराज अहो काशीचं पाणी आहे आणि गाढवाला पाजताय, काही अक्कल आहे तुम्हाला? म्हणले ऐका, काशीचं पाणी आहे, गाढवाला पाजताय, काही अक्कल आहे? म्हणले काही कळतं की नाही? काशीहून एवढ्या लांबून आणलं, शेवटी पाजलं कुणाला? गाढवाला. मग नाथ त्याला उत्तरले, म्हणले गाढवाला इथं पाजलं तरी माझा महादेव तिथं प्रसन्न होईल, पण तिथं महादेवावर टाकलेलं पाणी हे गाढवाला न पाजता पुढे गेलेत ना, असले म्हणले अख्खी गंगा आणून जरी इथं टाकली तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होणार नाही. का? तर मग उपाशाला 2 घास जेवण, तहानलेल्याला 2 घोट पाणी ही जीवनाची ती कर्तव्यता. विठ्ठला विठ्ठला माशे जीवनात क्रांतिकारक जे देशभक्ती करतात, जे मातृपितृभक्ती करतात. ऐका, माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. ही काय देशभक्तीचे महाराज. याच्याने सुद्धा जीवनाचा उद्धार होतो. आपली देशभक्ती फक्त 2च दिवशी जागृत होते. कोणत्या कोणत्या? एक 15 ऑगस्ट आणि दुसरी 26 जानेवारी. बस त्याच दिवशी आपण मोठमोठ्या मुंगांमधून आवाज काढतो, हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे. ऐका, मनुष्य संसारासाठी खूप वेळ देत असतो, पण हे जे जवान असतात, जे क्रांतिकारक असतात, यांनी आपला अवघा वेळ देशभक्तीसाठी दिलेला असतो. संसारामध्ये वैभवशाली बनण्यासाठी अनंत प्रयास मनुष्य करत असतो, पण आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा याच्यासाठी क्रांतिकारक लोक, जवान लोक, शहीद लोक आपल्या प्राणाची आहुती देतात. ऐका, कोई मोहब्बत में ताजमहल चांद दे देता है, कोई मोहब्बत में ताजमहल चांद दे देता है, कोई सोना कोई चांदी कोई रियासतें दान दे देता है. वो जो सीमा पर खड़े हैं उनके आशिकी का क्या कहना यारो, जवान जित पर उतर आए तो जान दे देता है. हा, जर जवानाने ठरवलं तर देशासाठी प्राण देतो.
एक मनुष्य या मृत्यू लोकावर अवतार घेतो, स्वतः येतो, जीवनाचा उद्धार स्वतः करून घेण्याची क्षमता आहे, पण वर्म चुकलंय. साधू लोक स्व उद्धरतात, इतरांनाही मार्ग धावतात. आणि तिसरा वर्ग आहे, देवाला आणावं लागतं, तो येतो. आणि तसाच काळ ओढवला द्वापार युगामध्ये. कंसाचं अधर्माचं आचरण सगळीकडे चालू होतं. आया बहिणींची आबरू लुटली जात होती. उभ्या चौकात गायींची कत्तल होत होती. मग पृथ्वीने वत्साचं रूप धारण केलं, गायीचं रूप धारण केलं. आणि नामदेवराय वर्णन करतात, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रीवाय तोय सांगत असे. पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आणि सांगितलं, तुम्ही अवतार घेतला पाहिजे. बुडविला धर्म, धर्म झाला फार, सोसवेना भार मजा आता. म्हणले तुम्ही अवतार घ्या. म्हणले तुम्ही माझ्याकडे आले ठीक आहे, पण मनाकडे आहे डिपार्टमेंट, मी उत्पत्ती करतो, सांभाळण्याचं कार्य विष्णू परमात्म्याचं आहे. चला सगळेजण गेले क्षीरसागरामध्ये. सगळ्यांनी हात जोडले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा. म्हणले देवा उठा, अवतार घ्यायचा आहे. लक्ष्मीला सांगितलं, कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. इकडे बडीभद्राला जाऊन सांगा अवतार घ्यायचा आहे. शेष नारायणाकडे आले आणि सांगितलं. म्हणले काय, तुम्हाला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. शेष म्हणे तेले जायचं सांगितले, मी यांना चाल रिकामा का ब, गेल्या वेळेस मी भाऊ झालो लहान लक्ष्मण, 14 वर्ष मला वनवास भोगावा लागला, आता मी येणार नाही, जाऊन सांग म्हणले त्याला. आता काय करावं, पुन्हा आले. म्हणले देवा शेष नारायण अवतार घ्यायचं नको म्हणतायत. म्हणले एक काम करा. त्यांनी काय सांग, ते म्हणे मागच्या जन्मात लहान झालेलो होतो, 14 वर्ष राबून घेतलं, या जन्मात अवतार घ्यायचा नाही. मग त्याला जायचं असं सांगा, भाऊ तू आता मोठा वय. काय वय, मोठा वय. मग तिकडे सगळे गेले. सगळे गेल्यानंतर सांगितलं, म्हणले आता तू मोठा हो. मग मी अणुज होतो, देव अणुज होतील आणि शेष नारायण मोठे भाऊ होतील. सगळं ऐकेल. ठरल्यानंतर मग पार्श्वभूमिका अवताराची अशी आहे. इकडे कंसाची बहीण देवकी आणि कंसाचा मित्र वसुदेव यांचा विवाह सोहळा पार पडला. आणि संध्याकाळी ब्रीद फिरवत असताना आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा, 8वा हिचा पुत्र वधील तुझशी. ती म्हणले हिचा 8वा पुत्र होईल आणि मग मला वधेल. त्याच्या अगोदरच मी एक काम करतो ना. काय, हातातलं खड्ग उपसलं आणि वसुदेवावर धावून गेला. मारणार तेवढ्यात मारात, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. हात धरला आणि सांगितला, कंसा मारू नको, आता ती तुझी बहीण नाही, माझी धर्मपत्नी आहे, तुला तिला मारण्याचा अधिकार नाहीये, मारू नकोस. वाटल्यास आम्हाला बंदी खाण्यात ठेव. आणि पतीचा धर्म असतो. एकदा पत्नीचा हात आपल्या हातामध्ये आला, मग ती पत्नी कशीही असली, कुरूप असली, पांगळी असली, अंधई असली, असुंदरी असली, विश्व सुंदरी असली, तरी तिला लक्ष्मीवत प्रेम करणं हे पतीचं कर्तव्य आहे. ऐका, तसं पत्नीचं सुद्धा कर्तव्य आहे. पती कसाही असला आणि पती कसाही असला तरी त्याच्या सोबत आयुष्यभर नेटका संसार करणं हे दोघांचं एक सूत्री संसाराची भूमिका आहे. मारू नको, बंदी शाळेत ठेव, पोरं जन्माला आतील तर तुझ्या हवाली करू. ठीक आहे, बंदी शाळेत ठेवलं. पहिला मारला, दुसरा मारला, 6ही मारीत दुराचारी.
मी थोडं लवकर सांगतोय बरं का, आपल्याला वेळ कमी आहे. 6 मारले. 8वा मायेच्या अनुषंगाने रोहिणीच्या गर्भात घातला आणि रोहिणीच्या गर्भात घातल्यानंतर मग उगवला तो दिवस कोणता? दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे शुक्ल पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. आणि उगवला तो दिवस भगवान परमात्म्याने कारागृहामध्ये 8 वर्षाची मूर्ती प्रगटली आणि आकाशातून सर्व देवांनी पुष्पांचा वर्षाव केला आणि जोरात गजर केला, गोपाल कृष्ण भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवकी म्हणायला लागली, म्हणले का रे कान्हा, जर मी उद्या कुणाला म्हटले मला कालच बाळ झालेलं आहे, कोणी माझ्यावर भरोसा ठेवेल? म्हणे का बरं आई? म्हणे 8 वर्ष ना पोऱ्या कोलेवस. म्हणले मग तू 8वा अवतार घेतला, 8 वर्षाचा झाला, अष्टमी तिथीला घेतला, बरीचशी कारण आहेत. म्हणले मग 8 वर्षाचा मुलगा जर उद्या दाखवला तर कोण मला खरंच खरं पटेल का कुणाला? म्हणले खरं तर काही पटणार नाही. म्हणले मग लहान हो का? म्हणे लहान होय. देव एका दिवसाचे झाले. आणि आईला सांगायला लागले, आई एवढं बरे? आई म्हणले तू वेळाच आहे. म्हणले 1 वर्षाचं कुठं बाळ जन्माला येतं का? म्हणले मग 1 दिवसाचा होय. 1 दिवसाचे झाले. आईच्या मांडीवर झोपलेले आहेत आणि झोपून आईला सांगतायत, म्हणे मम्मी इथलं पुरे का? मम्मी म्हणले, देवकी म्हणली बघ तू देव आहे पण तुला काहीच कळत नाही रे. म्हणे का बरं? म्हणे 1 दिन ना पोरं कुठे बोलतस का? म्हणे बोलत नाही मान्य, पण म्हणले मला सांगायचं काय ते तर ऐकून घ्या. म्हणे काय सांगायचंय? मला इथून उचला आणि कुठं न्या? नेई गोकुळाला माझं, नेई गोकुळाला, नेई गोकुळाला माझं, नेई गोकुळाला, नेई गोकुळाला माझं, नेई गोकुळाला, नेई गोकुळाला माझं, नेई गोकुळाला माझं, नेई माझं, नेई गोकुळाला, आनंदाच्या घराला माझं, नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझं, नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझं, नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझं, नेई गोकुळाला. माया उभा झाली देते देवी माझं आणि येते, माया उभा झाली देते देवी आणि माझं येते, नंदाच्या घराला माझं, नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझं, नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझं, नेई गोकुळाला, नंदाच्या घराला घराला. मला उचला आणि कुठं न्या? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला न्या. आणि मग उचलीला कमळापती, पायीची गंधन गळती. महाराज मग गोकुळाकडे येत असताना मथुरा आणि गोकुळाच्या मध्यभागी, जसं आपलं मारवाड आणि गोवर्धनच्या मध्यभागी नदी आहे तशी यमुना दुतडी भरून वाहत होती. यमुनेने दुरून पाहिलं आणि गाणं म्हणायला सुरुवात केली, मेरा पिया घर. असं नाही होत. मग दुरून पाहिलं देव येतोय बुवा, असं देव तसं पाहिलं तर यमुना ही कृष्ण परमात्म्याची सासू आहे. सासू का? तर लक्ष्मी ही तिची मुलगी आहे. म्हणून जावई येतोय महाराज म्हणल्यावर किती लाड. एक म्हण आहे, तुकोबाराय म्हणतात, नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा आमले. विचारा नाव तुम्ही 7 दिन ना कितला मान राखना पडा ना आमले आमलेच माहिती, पण चालू आहे. बरं आहे का? नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. मग जावई येतोय, पाय पडाशिवाय पुढे जाऊ देवाना नाही. आता उतरले वासुदेव पाण्यात. पहिलं पाऊल टाकलं गुडघ्या एवढं पाणी, दुसरं टाकलं कमरे एवढं, तिसरं टाकलं पोटाला पाणी लागलं, चौथं टाकलं खांद्यापर्यंत, 5वं पाऊल टाकलं नाका तोंडात पाणी जायला लागलं. आता विचार करायला लागलेत वसुदेव, जायचंही तर कर. देवही वरून विचार करतायत, बापने ऐकूया काय दाखवते नाही. जीवनात प्रत्येक मुलाने खरंच आपल्या आई वडिलांच्या अवहेलना आणि आपले वडील
आई करत असणारे कष्ट यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची बाब आहे. ऐका, रात्रंदिवस मुलाच्या संगोपनासाठी बाप आई संसार स्वरूप नदीमध्ये नाका तोंडापर्यंत बुडालेले असतात. तर त्या संसार स्वरूप नदीमध्ये नाका तोंडापर्यंत बुडालेल्या आई वडिलांना कृष्णासारखा अंगठ्याचा आधार द्यावा आणि त्यांच्या जीवनाची उतरती कडा काठाला लावावी. एवढं कार्य मनुष्याने जीवनात केलं पाहिजे. केवढा? नाका तोंडापर्यंत बुडालेले आई वडील यांना फक्त कृष्णाच्या अंगठा एवढा आधार देण्याची इति कर्तव्यता मुलाने केली पाहिजे. तरी आई वडिलांनी दिलेल्या जन्माचं सार्थक आहे महाराज, सार्थक आहे. देव म्हणे बापना जास्त आलेवा मामाज्या नाही. मग पाय बाहेर काढला आणि काढल्यानंतर पूर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ठ. पुढे गेलेत, तिथं माया जन्माला आलेली होती. नंदराजाच्या वाड्यामध्ये यशोदेला भान नव्हतं. आता देवाला तिथं ठेवलं आणि मग इकडे मायेला घेतलं. माया परत आली. आल्यानंतर रडी माया करी एकांत नामा म्हणे उठले दूत. राजाजी 8वी मुलगी जन्माला आलेली आहे, या पटकन पहा. कंसाला म्हणले 8वी पोरगी का असे ना, म्हणे मग मारणं गरजेचं आहे का? देवाचं सांगता येत नाही. कधी नाचता नाचता भस्मासुराला भस्म करण्यासाठी डोक्यावर हात ठेवून घेतला. म्हणले असं थोडी सांगितलंय की बाई अवताराला येणार आहे की पुरुष अवताराला येणार आहे. 8वा अवतार होणार आहे. कंसा ठेवू नको, मार. धरलेत पाय महाराज. अशी गर 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 फिरवली. तेवढ्यात निसटली महाराज आणि सांगायला लागली, तुझं लागी बदी, तुझं लागी बदी, उपजला मजा आधी मला मारतो काय? मग तुला मारणारा अगोदर जन्माला आलेला आहे. महाराज कंस आता तरफड करायला लागला. आणि इकडे गोकुळामध्ये एक रोहिणी नावाची सुनंद नावाची एक गवळण होती. ती येऊन जाऊन यशोदेकडे पाहत होती. हिचे दिवस भरतीला आहेत, बाळ आलं असेल, जन्म झाला असेल. मग ती सकाळच्या सुमारास आली, पहाटेच्या 4च्या सुमारास आली. आल्यानंतर यशोदेला भान नाही. देव प्रगटलेत. देव प्रगटल्यानंतर धावत गेली. हो नंदजी, लाला भयो हे लाला, अहो तुम्हाला पुत्र झाला. गळ्यातला हिरा मोत्याचा हार काढला, असा फेकला महाराज सुनंदाच्या अंगावर. तशी सुनंदा थांबली नाही. मग गल्लीत आली. गल्लीत आल्यानंतर नंदराजाच्या वाड्याच्या समोरचं घर ठोठवलं. अगं उठ, बाहेर ये. ती म्हणले का ग काय झालं? म्हणले माहिती नाही काय झालं? म्हणे नाही. म्हणले असं असं झालं. म्हणे कसं कसं? असं असं झालं. आता जिला सांगितलं ती पुढच्या घरी गेली. म्हणले का ग उठ. म्हणे काय झालं? म्हणे असं असं झालं. म्हणे कसं कसं झालं? म्हणे असं असं झालं. मग परत पुढच्या घरी गेली ती. म्हणले उठ, असं असं झालं. कसं कसं झालं? असं असं झालं. मग नेमकं झालं तरी काय? मग महाराज सांगतात, गवडन म्हणती, गवडन म्हणती, गवडन म्हणती, गवडनी पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला. गवडन म्हणती, गवडन म्हणती, गवडन म्हणती, गवडनीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एकी धावी
की जय कन्हैया लाल की. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंद आणणारी. किंवा गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बरंच काहीतरी हो, पण रातना बुवा सारखं विधायले. वेळ कमी सोंगे जास्त येत, कमी बोल मग जास्त रण काढणार बरं का. झालं सगळीकडे कृष्ण जन्माला आला, वर्दळ सुरू झाली. मग आता तिकडे कंस म्हणायला लागला, चला चला जो कोणी कृष्णाला मानेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पुतना नावाची मावशी आली, म्हणे दे येडाय का तू, म्हणे काय इथलं अर्ध राज्य, म्हणे मग रिकामा काम करू नको, म्हणे मग अर्ध राज्य नको देऊ, म्हणे मग 1500 धीर आहे ना 2100 कर दे. म्हणले थोडं वाढवून दे, म्हणले तसं नाही, पण म्हणले मारणार कोण, अरे मी जाते ना. म्हणले तुझं असं रूप आहे, तुनाकडे तुझं गलिमा निघणीचं दाखलला पोरं 8 दिन करणं बाहेर निघतात नाही म्हणे. मग तू असं रूप घेऊन जाणार. ती म्हणले तुला काय माहितीये माझं रूप. म्हणले मग अशी चुटके वाजवली, सरशी विश्वसुंदरी झाली. हाय तरी विश्वसुंदरी म्हणे, मग अजून पार्लर मा जाऊन बाकी आहे म्हणे. मग जाता 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 असं गोवर्धन जायचंय ना, मग तिकडून येताना असं अंमळनेरला पार्लरला थांबेल, मग गोवर्धन गावात येईल. म्हणले मग काय काय घालून जाणार. कंस म्हणला सांग तर बरं एकदा काय काय घालून जाणार. लगा के गजरा पहन के साड़ी, लगा के गजरा पहन के साड़ी, चल चले मत वाली गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. हे मेरी पुतना लगा के गजरा कैसा जादू डाला, लगा के गजरा पहन के साड़ी, लगा के गजरा पहन के साड़ी, चाल चले मत वाली गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. पुतळ्या डोरलं साकडं पैंजण कमरेला कमर पटा, हो पुतळ्या डोरलं साकड्या पैंजण कमरेला कमर पटा, नाकात नथ घालूनी सर्व थाटमाट करुणी, थाटमाट करुणी. बाईने साली गा साली गा, बाईने साली गा साली गा, शालू पैठणीचा बाईने साली गा, शालू पैठणीचा बाईने साली गा, शालू पैठणीचा, पैठणीचा. हा मथुरेच्या बाजाराचा आज बाई दिवस. काय शेवटना दिन आहे ना, थांबायला पाहिजे की नाही. विठ्ठल विठ्ठल डाला 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 डाला. 7 दिन झाला त्यातनं मागे म्हणे म्हणे मी लागी जाय. ते एवढे उंच म्हणतात, त्यांच्या पाठीमागे बरं झाला. पुतळ्या हे घालणार, डोऱ्याला हे घालणार, साकड्या हे घालणार, पैंजण कमरेला कमर पटा, नाकात नथ घालोनी, सगळा थाटमाट करोनी, सगळा थाटमाट करोनी. बाईने साली गा बस नेसली गा. पुन्हा वरिसले आले बाकी ना. शालू नेसला, आली गोकुळामध्ये, यशोदेच्या घरी आली. आणि घरी आल्यानंतर यशोदे बाळकाळ पाहायचंय मला. यशोदा म्हणले तुले कस काय माहिती पडणं, तू काल दिन स्टोरी टेल होती काय, 1 month कंप्लीट इज माय बेबी. म्हणे मग कालच मी इंस्टाग्रामला स्टोरी पाहिली, म्हणले 1 महिन्याचं वाढ झालं. म्हणे मग दाखव बरं मला. म्हणे तो झोपेले. कृष्ण म्हणे बोनी न गिराय की झोपेल चांगली राहिनी. म्हणे मग रडायला लागला कृष्ण. ती म्हणे काय खोटं बोलते ग. म्हणे का ग. म्हणे तो रडतोय पाण्यामध्ये, अण्णा त्याला पाहू दे ना, काय एवढी बारी पडते, खूप गोड आहे म्हणे तुझा कृष्ण. म्हणे हा. मग आणलं महाराज देवाला आणलं. आणि बाजूला लगेच फोन होता पुतणेच्या, मिस कॉल मारून दिला. यशोदा घरात गेली.
हिने बाळाला स्तनाला लावलं. मग विष भरून आलेली पुतना विष प्याले, पंचप्राण प्याले, सगळं रक्त मांस हड्डी सगळं शोषण केलं. आणि मग पुतना म्हणायला लागली, मुंच मुंच. देव म्हणे का म्हणा स्वभाव आहे, मी तर एक सप्ताह नियोजन करत नाही आणि करत पुरं कराशिवाय आई असं नाही. मी एक तर धरत नाही आणि धरलं की सोडत नाही. मग मी सोडणार नाही, सोडलं नाही, पंचप्राण प्राशन केले. असा फक्त पुतना मारले अशातला भाग नाही. का ग गरिता मारिला बाळपणी अवघी दैत्य खाणी बुळविले. मग देव आता थोडस रांगायला लागले. कसे रांगायला लागले? तडवे तडहात टेकीत, तडवे तडहात टेकीत, ओ डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत. हे रंगनी रंगनाथ तुम्या देखिला कसे, हो रंगनी रंगनाथ तुम्या देखिला कसे. तडवे तडहात टेकीत, तडवे तडहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत. देव रांगायला लागले. रांगून एक दिवशी महाराज यशोदामाई असं घुसरण करत होती. देवाला थोडं तोंडाला लावलं. देव म्हणे माल चांगला आहे. दुसरा दिन सकाळी यशोदा गई आव भाऊ डायरेक्ट उलटा पडी का बोग ना. डेऱ्यात पडला. यशोदा आली. घुम घुम करीती, घुम घुम करीती, घुम घुम करीती, डेरे घुमती. परत दुसऱ्या दिवशी सोड रवीचा हात हरी रे माझ्या बाळा करू दे रे म्हणताना माझ्या बाळा असलं चाललं. देव आता थोडे चालायला लागले, बोलायला लागले. समोर एक वाड्याच्या समोर एक गवळण रांगोळी काढत होती. आपण काल काढल्या ना पालखी येणारे म्हणून रांगोळी काढत होती. आणि कृष्ण उभा राहिला. महाराज असा उभा राहिला आणि गवळण सांगायला लागली, कृष्णा लहान होता रांगत यायचा, रांगोळी पुसायचा, मी काही बोलले नाही, जाऊ दिलं. लहान होता पण आता शाळात आलाय, बालवाडी मध्ये जावं लाग जायले म्हणे. मग रांगोळी पुसानी म्हणे अजिबात पुसाव नाही. मग रांगोळी काढली गेली, रंग भरले गेले. रंग भरल्यानंतर गवळणीने डबा उचलला, घरात जायला लागली. कृष्णाने पाठीमागून आवाज दिला. त्यांनी काकी पॅन्ट घालेली होती. मग आवाज दिला, म्हणले हे गवळण गोपी थांब. म्हणे काय? म्हणे आते रांगोळी पुसाव नाही, मग आते रांगोळी वावाडी दिसू का? अष्टदळ काढिले अंगणी आणि त्यावरी मुते चक्रपाणी. अशा देवाच्या खोळ्या वाढायला लागल्यात. देव आता फिरते झाले, शाळेत जायला लागले. मग गोपाळ त्यांच्या समोर एक दिवशी आले आणि आल्यानंतर का रे म्हणे तुम्ही कसा, तुम्ही कसा, तुम्ही कसा, पवन दादा तुम्ही कसा आणि मी कसा. म्हणजे अरे तुम्ही असे आणि मी असा, म्हणजे मग तुम्हाला भेटत नाही खरी खायला. ते म्हणणे कृष्णा आमच्या घरातलं सारं दूध डेअरीला जातं, डेअरीला काहीच भेटत नाही. म्हणजे मग डेअरीला भेटेल तेव्हा तब्येती होतील. म्हणजे मग मी तुमच्या डेअरीलाही जाऊ देईल आणि तुमच्या डेअरीलाही प्राप्त करेल. पण मग एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? या आलं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी प्रेम नाल तोवरी. मग महाराज यांनी चोऱ्याचा उद्योग धारण केला. चोऱ्या करायच्या म्हणे ठीक आहे. म्हणजे मग चोरी करायला कसं चालायचं? मग कीर्तनकार बरीच मंडळी सांगतात मग काय काय चोरी करण्यासाठी साहित्य लागतं वगैरे वगैरे बराच आहे. मग ते सगळं आणलं, जमवलं. मग एक घर पाहिलं शेवटचं जिथं कोणीच नाही. मग त्या घरासमोर गेले आणि घरासमोर गेल्यानंतर गोपाळांना म्हणे लावार डोया. गोपाळांनी असा डोया लावा. बाकीना गोपाळ थोडासा चंचल होतात, चालाक होतात, ते असा मध नाही दकेत. देव म्हणले पूर्ण लावा नाहीतर भेटणार नाही. लावा डोळे. लावले डोळे. घरात उघडा डोळे. पेन्या म्हणे डायरेक्ट गरमा. चांगली गोष्ट ही. मजबूत खाल्लं. दुसऱ्या दिवशी पेंद्या म्हणे आपला स्वतंत्र फळ निर्माण करावा लागेल. हा आपले डोळ्या झाकायला लावस आणि डोळे झाकल्यानंतर काय करतो कसाच घरात जातो हेच पाहायला भेटत नाही. उद्या थोडे डोळे उघडेच ठेवायचे. मग उद्याचा दिवस आला. आल्यानंतर लावा डोळे. सर्वांनी व्यवस्थित लावले पण पेंद्याने अशी थोडी फट ठेवली. काय करतो बुवा देव असं?
काय करतो म्हटल्याबरोबर जशी देवाने टाळी वाजवली, पूर्णच्या पूर्ण गोपाळ घरामध्ये हाना उपेंद्या सानामा अटकी गया, कंबर पैन खाले. आता देवा पुन्हा अशी चतुराई करणार नाही, एवढ्या वेळेस माफ कर. मग देवाने महाराज अशा चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, नाही त्या खोड्या केल्या. काय काय खोड्या केल्या ऐका, सांगतो तुम्हाला. आम्ही असता माझ घरी, रात्र झाली 2 प्रहरी, मी असता पती शेजारी न बाई बाई, अवचित हरी तुझा आला ग बाई बाई, अवचित हरी तुझा लाग बाई बाई, अवचित हरी तुझा लाग. काय सांगू सखये बाई, काय सांगो सगळे बाई, आगमन गमान कडे काही, मालकडे काही, आपण करोनी पडाला, धरोनी पडाला, जाऊनी माया आडे लपला, लपला. बरंच आहे. अशा कोड्या केला. एकच कोडी सांगतो तुम्हाला, उत्तम. सर्व कीर्तनकार सांगतात उत्तमातली उत्तम खोडी. एक गवळण आली, सभा भरलेली होती दुपारी. हात पकडला, हात पकडल्यानंतर म्हणे, का रे तूच आहे ना आंबा पिपरीना? म्हणता हा. तूच आहे ना नंदाचा? म्हणले हो. तूच चोऱ्या करतो ना? म्हणे तुम्हाला कोणी सांगितलं? मला सगळं माहितीये, तू चोऱ्या करतो. तो म्हणले करतही असेल, पुरावा माझ्या घरी येऊन दाखव, मग पुराव्यानिशी पकडते तुला. देव म्हणे पेंद्या, हिना जितला बी इंस्टाग्राम आयडी होती पटा लिहिले म्हणे, येईल रात्री 11:30 नंतर मेसेज करसूत म्हणे आपण. मग देव म्हणे आज रात्री हिच्या घरी जायचं नाही, साधं सुद्धा नाही, विचारच करू नका म्हणे. कदा चला. रात्र झाली. रात्र झाल्यानंतर पती पत्नी जवळ झोपलेले होते. आणि मग काय केलं, पतीची दाढी घेतली, पत्नीची वेणी घेतली, गाठ मारली. महाराज गाठ मारली. पहाट होण्याला आली. पहाट होण्याला आली. आता जी गवळण होती ना, ती सिरियल जास्त पाहिजे, मालिका. मग मालिकाच्या मध्ये ऍडव्हर्टाईज असते, शॅम्पू पावडर, दादा पावडरची. मग तिथं शॅम्पूची ऍडव्हर्टाईज असते केसांना सुंदर बनवण्यासाठी. मग त्या ऍडव्हर्टाईज मधल्या ज्या नट्या असतात ना, ते आपले केस घुमवतात. असंच राहत ना, मागना केस पुढे येतात असं. मग ती पहाटे उठली, अंतुनावर बसली, असे डोळे असे हॉट झालं व्यवस्थित. आणि मग तिने आपला झटका, आता झोपेल होता, डायरेक्ट पुढे. काय कळतं का तुला? दाढी कशाला ओढते? म्हणले मी दाढी ओढत नाही, तुम्ही माझी वेणी ओढतायत. ते म्हणे नेमन पाय लाईट लाव. लाईट लावला. लाईट लावल्यानंतर गाठ बसलेली आहे. म्हणजे सोडीला सुटत नाही, कापीला कापवत नाही, ओढली महाराज तरी तुटत नाही. काय करावं? पर्याय नाही. हाव म्हणे तू कोणा नावलेलं होतं का? विशेषतः तो काया नावलेलं होतं का? म्हणे कोण? म्हणे नंदाचा कारटा, लईबाई चोरटा, याने गोड बोलून काटा काढीला. म्हणे त्याचं नाव घेतलं होतं. माय मन काही बोलाय गई तर म्हणे हा मन घरी दक, मग तुला रंग्यात पकडसो असं. म्हणे मग आता सुटत नाही. 5 वाजता उठणारी मंडळी 8 वाजले तरी दार उघडत नाही. बाजूला म्हणे का रे यातल्या बानगडी बैल होत्यात का? हा दिकेरा ना भाऊसाहेब, काल दिनात म्हणले आरबरा गवले माराले औषध लिजाल होतात या का? 8 वाजले, 9:30 झाले, 10 वाजले, उघडत नाही. गाव जमलं, भाऊसाहेब उघडा. त्या म्हणे आम्ही उघडतात नाही का बा? आमले चिकन गुन्हे झाले म्हणे दोन्ही. नाही उघडा का? म्हणलं एवढ्या वेळ तुम्ही झोपत नाही. त्या म्हणे आम्ही उघडू शकत नाही, तुम्ही जा, आम्ही आमचं पाहून घेऊ. आता दार उघडत नाही म्हटल्याबरोबर एकाने तोडलं आणि बाहेर आले.
आता ती उंच होती, हा होता टेंगणा, तो असा ती उंच. मग पूर्ण गाव जमलं, कोण काय इया कोयता सगळं काही आणतायत महाराज, पण गाठ काय सुटत नाही, गाठ सुटत नाही. अख्खं गाव जमलंय. मग त्या गाव मा एक जवैर आहे, अडे कोण नाही ना, मग सांगू का नको. मग त्या गाव मा एक जवैर आहे, तो जवै डब भरी चालना होता सकाळी पहाटे पहाटे डब चालला होता आपलं टमरेल घेऊन. त्याने दुरून पाहिलं, दुरून पाहिल्यानंतर काहीतरी भानगड चालू म्हणे, मामाजींच्या घरी पाहिली पाहिजे. मग दुरून भानगड पाहतोय महाराज, जवळ गेला, दाढी वेणीची गाठ पाहिली, आणि मग जावईच ते म्हणे, जावई बापू आले, जावई बापू आले, जावई बापू आले. रस्ता दिला त्याने, मस्त टमरेल खाली सोडलं. काय माणसं आहेत तुम्ही, गोकुळातल्या लोकांना एकाला गाठ सुटत नाही म्हणे, तुम्ही सोडिदा का. कृष्ण दुरून पाहत होता. कृष्ण म्हणे, हा आपलं गाव ना मॅटर, हा बाहेर गाव ना माणूस, हाव का पुढं पुढं कराय ना, म्हणजे या जवळ चांगला आहे तर बरोबर का, गावाचा मॅटर हा का पुढं पुढं करतोय. म्हण मग देवानं त्याच्यात करंट सोडलं महाराज. जसं जवाईने हात लावावं म्हणतस, जवाई जाई कुठे राहता, तताना कार्यक्रम आडेच करती जातो भाऊ. अशी फजिती काय सांगू तुम्हाला. आणि मग गेले ना, आवरी आवरी आपुला काना काना नाशियेल्या यशोदा म्हणले, का रे कान्हा, गवळणी येत आहेत सांगतायत, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का, काय करू. म्हणले आई मी काय करू तू सांग, तू इथं थांबायचं नाही. मग कुठे. म्हणले जायचं ना अरण्यात. कशासाठी. गाई चारण्यासाठी. मी लहान आहे अजून. म्हणे मग तुझ्याकडे दुसरं काम देते. काय. तू दारी काढायच्या, दारी गाईच्या दारी काढायच्या. म्हणले चालेल काय अडचण नाही. गंमत काय झाली. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. हो सांगा बरं का, वेळ झाली तर गाईच्या धारी काढायच्या. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवाने पातेलं घेतलं, गाईची धार काढायला चालला होता. नंदराजाच्या वाड्यासमोरच यमुने मैयाकडे जाण्याची वाट होती. तिकडून राधा येत होती. देव हातात पातेलं घेत होता, वाजवत वाजवत तिकडे गाईकडे जात होता. आणि जसं राधेला पाहिलं, कृष्णाने गाईकडे जाणं सोडून बैलाकडे जायला लागला. मागते माय आवाज दिराणी, काना अरे तू बावला तो नाही भयो, वो बैल है बैल. आई म्हणे डिस्टर्ब करू नको, बऱ्याच दिवसांनी आलेली. मग पाहू दे. गंमत झाली महाराज. देव जाऊन बैला खाली बसले आणि गवळण तर असं म्हणते
की ते बैलाचं दूध सुद्धा काय गाय का बछड़ा म्हैस का छोड़ा बैल का दूध निचाड़ो गई हे बैल का दूध निचाने लगी हे मुरली के नाद दीवानी बनी गौड़न मुरली के नाद दीवानी बनी गौड़न मुरली के नाद दीवानी बनी असली म्हणले असल्या घोड्या करायला लागला. त्याला ही यशोदा मैया कंटाळली. म्हणे कृष्णा आता तू ओव्हर करतोय थोडस, जास्त वेळ पण होते. मग काय कर, तू आता गाई घे आणि तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. मग सगळ्यांनी गाया घेतल्या आणि यमुना मातेच्या काठावर अरण्यामध्ये गाया चारायला सुरुवात केली. आता गाई चारत असताना हा भाऊ शांत बसत नव्हता. मग याच्याजवळ अजून एक कला होती. कोणती? याच्याजवळ होती बासरी. मग हा तिथं बासरी वाजवायचा. मुरली वाले हो बंसी वाले 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 मैं का सुध बुध खोई तेरे प्यार में मैं तो सूद बूद खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में वो सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला दे प्रीत लगा ले चरलो में ले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले बंसी वाले मुरली वाले ओ बन्सी वाले. देव बन्सी वाजवायचा. आता अरण्यात बसून जंगलात बसून बन्सी वाजवणारा बासुरी वाजवणारा कृष्ण आणि त्या बासरीचा ध्वनी त्या बन्सीचा ध्वनी गोकुळातल्या गवळींच्या कानावर पडायचा आणि पडल्यानंतर विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. अशातला भाग झाला. सासू समोर पदर सासऱ्यासमोर पदर घ्यायचाय पण बासरी वाजते ना असा पदर टाकूनच गवडण चाललेली आहे. मी तरी म्हणतो बरे अजून ग्रामीण भागात माया माऊलींच्या डोक्यावर पदर पाहायला मिळतो. माझं एक म्हणणं आहे, पुढच्या 25 वर्षात जी पोरं जन्माला येतील त्यांना आईचा पदर नशिबी मिळणार नाही. हिचा विचारा बरं का मिळणार नाही? याच्यासाठी मिळणार नाही, जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणारे आई पदर कुठून आणणार आहे? कसं टी शर्टला पाठी बघून पदर शिवणार आहे? हवा में उडता जाय, शक्यच नाही. पुढच्या 25-30 वर्षामध्ये पोरं विचारतील मॉम व्हॉट मिनिंग इज पदर. भानगड काय? माय सांगे भाऊ असं लांब पातही राहत, असं नेसणं पडत, पदर उन्हाचा टाकणं पडत, मग अशी छाया दिस इज अ पदर. या 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 आता सध्या वर्तमान काळामध्ये ग्रामीण भागात बरं आहे, पण तुम्ही शहरात गेले तर पदराची अवस्था तशी जे कशी जनाबाई सांगतात तशी. डोईचा पदर खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी. अशीच परिस्थिती आहे. डोक्यावरचा पदर घ्यायचा विसरले. गंमत काय होती, देवाने बासुरी वाजवली. देवाने बासुरी जशी वाजवली, एक महिलेने मडकं फुटलं, कमरेवरचं मडकं फुटलं, पाण्यात घरातलं पाणी नासलं. सासू म्हणे लक्ष देता येत नाही का? ती म्हणले होतं कधीतरी सासूबाई, माफ करा थोडस. म्हणलं ठीक आहे भरून आण. आता
भरून आण म्हटल्याबरोबर घेतलं दुसरी घागर, गेली यमुनेवर, यमुनेवर घागर गेल्यानंतर भरलं पाणी, बासरी वाजायला लागली. जसं बासरी वाजायला लागली, समजा गाव हे तिचं घर आहे आणि भैरवनाथ हे नदी आहे. एवढ्या अंतरा मध्यभागी गेल्यानंतर गवळण आपसुकच ते पाणी सांडत होती, पुन्हा भरत होती, पुन्हा सांडत होती, पुन्हा भरत होती, पुन्हा सांडत होती, पुन्हा भरत होती. गवळण म्हणले, मी कंटाळले बाबा तुझ्या या त्रासाला. का अशी बासरी वाजू नको, आणि वाजवायची असेल तर कशी वाज? जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले हो, बंसी बजाने वाले हो, मुरली सुनाने वाले. बंसी बजाने वाले, ओ, मुरली सुनाने वाले, हे हाथों में लकड़ी, खाने कमलिया, हाथों में लकड़ी, खाने कमलिया. हाथों में लकड़ी खाने कमलिया, हाथों में लकड़ी खाने कमलिया. हे गौवा, हे गौवा चराने वाले हो, मुरली सुनाने वाले हो, बंसी बजाने वाले हो, मुरली सुनाने बजिया कैसी बाजवली बाजवली मुरली, आरे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली मुरली. अशी मुरली वाजवू नको रे देवा, आमचा कामधंदा विसरतो. म्हणले कामधंदा विसरतो यात विशेष नाही. जर आम्ही मथुरेत दही दूध विकायला गेलो तर दही घ्या कोणी, दूध घ्या कोणी असं म्हणत नाही. गोविंदू घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हसती बाया हसतात मला. आम्ही दही घ्या, तूप घ्या, लोणी घ्या असं नाही म्हणत. मग म्हणतो गोविंदू घ्या कोणी, दामोदर घ्या. म्हणले तू वाजवू नको बरं. आता देव म्हणले वाजवायचं नाही, मग पण तुम्ही येऊन तर जा भेटायला. म्हणले मग ठीक आहे. काय? चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळयाने केला न हवलाहू. मग रास क्रीडा खेळल्या आणि मग सर्व गोपाळ सर्व गवळणी रास क्रीडेमध्ये मुक्त झाले. भगवान परमात्म्याच्या जर आपल्या जीवनामध्ये उद्धार गवळींसारखा व्हावा वाटत असेल तर जीवनात भगवंताने दिलेली सूत्र आपल्या जीवनामध्ये आचरणं खूप गरजेचं आहे. तरच जीवनाचं कल्याण आहे. भगवत रूपी वकील आपल्या ताब्यात असला तर या संसार रूपी कोर्टातून आपली बेमुदत मुक्तता होईल. महाराज, हे भगवंताचं विशेष कृपेचं साधन आहे. दिवाळीचे दिवस होते. आपल्या गोवर्धन गावासारखं गाव होतं. गावात प्रवेश करायला एकच रस्ता होता. एकच रस्ता असल्या कारणाने मका कापूस भरून शेतकरी गाड्यामधून बैलगाड्यामधून गावात नेत होते. दिवाळीचे दिवस होते. गावात प्रवेश केला. एका लहानशा पोरानं सुतडी बॉम्ब लावला. बैल घाबरली, उधळली, धावायला लागली आणि समोर 4-5 पोरं खेळत होती. शेतकऱ्याने आवाज दिला, अहो बैल उधळलीये, पोरं कुणाची बाजूला करा. बैल उधळलीत, पोरं कुणाची बाजूला करा. ज्यांना चालता बोलता येत होतं पोरं निघून गेली. पण काही 1-2 होते ना महाराज, ते नुकतेच चालायला लागले होते. त्याच्यातलं एक रांगत होतं. जे चालायला लागलेत ते निघून गेलेत. एक तिथंच बसलेलं होतं. जोरात आरोड्या मारतोय, अहो या पोर कुणाची उचला, बैल उधळली. घरातून बाई आली, कमरेवर हात ठेवला आणि ती त्या शेतकऱ्याला तिकडून पळत येणाऱ्या गाड बैलवाल्याला सांगायला लागली, घर माझे, अंगण माझे, पोर माझे, दार माझे, तू कोण मला सांगणारा? उचल म्हणून उचलत नाही. माझ्या पोराला जर खर्चटलं तर तुला कोर्टातच नेते. तो म्हणे, माय मी कोर्टामा ई जासू पण तू पोरग तर उचलेले.
उचलणार नाही. गाळा बैल आलं, पोरावरून चाललं गेलं, खर्चटलं, कोर्टात केस केली. केस केल्यानंतर शेतकऱ्याने वकील केला आणि वकिलाला सांगितलं, साहेब मी गरीब माणूस आहे हो, माझा काही दोष नाही. मी ओरडून ओरडून त्या बाईला सांगत होतो, बैल उधळली पोरग उचला, बैल उधळली पोरग उचला, पण बाई काही ऐकत नव्हती. म्हणत होती, घर माझं, दार माझं, गल्ली माझी, गाव माझं, तू कोण सांगणारा. आणि तशात खर्चटलं. मला मुक्त करा याच्यातून, माझा काही दोष नाही, मी निर्दोष आहे. वकील म्हणे, तू निर्दोष आहे ना, मग टेन्शन कशाला घेतो, कर नाही तर डर कशाला. म्हणे मग मी सांगतो तेवढं कर. म्हणे काय करायचं, जेवढं बोलतोय तेवढंच करायचं. म्हणे करायचं काय ते तर सांगा. आपण आता कोर्टात गेल्यानंतर जज साहेब समोर असतील, समोरचे वकील असतील. म्हणजे मग कोणी काहीही विचारलं, जोरात एकच म्हणायचं, मम. काय म्हणायचं, बोला बरं एकदा, तुम्हाला येतं का? वा. कोणी काहीही विचारलं, फक्त एवढं म्हणायचं, मम. म्हणलं ठीक आहे चालेल, पण एवढ्यावर होईल? होईल म्हणजे होईल, फक्त म्हणायचं. इसरी घ्या मम. बर, कोर्टात आला शेतकरी. जज साहेबाने विचारलं, का रे नाव काय तुझं? गाव कोणतं? तालुका? जिल्हा? म्हणले तूच होता का? हीच बाई होती का? पोर हेच होतं का? तुझाच गाडी बैल ना? जज साहेब म्हणले, का हो वकील साहेब, हा आरोपी काहीच बोलत नाही. जज साहेब म्हणे, साहेब तो जन्मालेच मुक्कायले म्हणे, तो मम शिवाय दुसरं काही बोलत नाही. लहानपणापासून मुकबधीर येतो, त्याला बोलता येत नाही. आणि हे ऐकलं समोर बसलेल्या त्याच बाईने, ताडकन उभी राहिली आणि जज साहेबाला म्हणे, साहेब खोटं बोलतोय, खोटं. त्या दिवशी आरोड्या मारून मारून सांगत होता, बैल उधळली पोरग उचला, बैल उधळली पोरग उचला. जज म्हणे, तू आत ये थोडीशी. का सांगत होता ना उचल म्हणून, का उचललं नाही? श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तसं या संसार रूपी कोर्टातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल ना, तर आपण भगवत रूपी वकील आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे. आणि तो ज्याप्रमाणे मम म्हणायला लावेल, म्हणजे कसं, समयासी सादर व्हावे, मम म्हणून घ्यायला पाहिजे. वकील साहेब बाहेर आले, बाहेर आल्यानंतर सोडवलं का नाही तुला? तो म्हणे, साहेब सोडवलं, उपकार झाले तुमचे, निर्दोष सुटलो, आणि माझी फीज. शेतकरी म्हणे, वकील म्हणे, मेरी बिल्ली मेरे को म्याव. जर आपल्याला सुटायचं असेल संसार सागरातून, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. एक हिंदी चित्रपटातलं सुंदर गीत आहे महाराज. मोहम्मद के दर पे चला जा सवाली, ये दुनिया तुझे कुछ नहीं देने वाली. या जगाकडून काही मिळत नाही, तो भगवान परमात्मा. म्हणून आपला देहभान विसरून चला बाई वृंदावनी, रास क्रीडा पाहू, रास क्रीडा नंदाचा बाळयाने नेला बोलावो, नंदाचा बाळयाने केला बोलावो. सर्व गर्व सोडून बाई चला हरी पासी, शुद्ध भाव ठेवून बाई ब्रह्मरूप भोसी. कल्पनेची सातू इता बहुतची जातू, हे सर्व धर्म सोडून मी हरिपती नाचू. चला बाई वृंदावनी, चला बाई चला 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 बाई वृंदावनी, रास क्रीड पाहू, नंदाचा बाळयाने केला नवल लावू, नंदाचा बाळयाने केला नवल जीवनात गोपाळांची रास क्रीडा, गौडांची रास क्रीडा झाली. आणि रास क्रीडा झाल्यानंतर मग आता खेळ खेळले. कशा प्रकारे? हम बोरा हमाम डुमरी वादे डमाम, ए हुत तू हुत तू हुत तू हुत तू बोरा बाई खेड बोरा,
आई खेळ बवरा या राधिकेचा नवरा हुतू तू तू हुतू तू तू हुतू तू 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 तू. आणि अशामध्ये अजून एक कलात्मक रचना कलात्मक चरित्र घडवलं. काय? चेंडू बुडाला ना यमुना डोई बुडाला ना यशोदे तुझा काला यमुना डोई बुडाला ना ओ यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना विट्टी दांडू विट्टी उडाली ना विट्टी बुडाली ना विट्टी उडाली ना यमुना डोई बुडालं ना डोही बुडाला ना यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना ओ यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना बुडाला बुडाला ना बुडाला ना. कालियाच्या फणावर नृत्य केलं देवानं. यमुनेमध्ये कृष्णाने अनेक चरित्रांचा वास्तव त्या यमुनेच्या डोहामध्ये आहे. आणि मग असे खेळ खेळले. यमुना डोहातला कालिया पळवला. मग देव म्हणे गण खेळाय गे बो. मग एक काम करा आता. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. खांद्यावर भार आहे, पोटात भूक आहे आणि खेळण्यात काही सुख नाही. मग एक काम करा, पहिले बसा बसून राऊंड करा. म्हणले केला. राऊंड करून असं शांतवार बसू नका. मग पोटोबा करण्या अगोदर थोडासा विठोबा करणं गरजेचं आहे. मग सगळ्यांनी टाळ घेतले. पखवाजाला कणिक लावली. काळी पांढरी दोनच्या स्वरावर पखवाज लावला. विणेकरांनी विणे घेतला आणि मग हार करी बुका लावणारे सज्ज झाले. आणि मग सगळ्यांनी भजन करायला सुरुवात केली. गोपाळा कुमार हरी दे